काही रस्ते नकाशात दाखवले जातात, पण त्यावरचं भय कोणत्याच नकाशात दाखवता येत नाही. आंबोली घाट, सिंधुदुर्गाच्या छातीवर कोरलेला एक असा रस्ता जिथे प्रत्येक वळणामागे एक घाट ठसा वळतो. रात्री या घाटात एकट्याने प्रवास करणारा माणूस सकाळी नक्की पोचतो का, हे सांगणारं कुणी नसतं. ट्रक चालक सांगतात, त्या घाटात एक ठिकाण आहे जिथे रात्री एक स्त्री दिसते. ती थांबायला सांगते, हात करते, पण ज्याने गाडी थांबवली तो परत आला नाही, आणि ज्याने थांबवलं नाही त्याने सांगितलं ती त्याच्या ट्रकच्या वेगाने धावत राहिली संपूर्ण घाट संपेपर्यंत. आजची कथा त्या स्त्रीची आहे आणि त्या रात्रीची, जेव्हा विजय कदम तिच्यासमोर एकटा उभा होता. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि या भयान अंधारात एकटे राहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कोकणात भूताचे अनेक प्रकार आहेत. वेताळ, खवीस, संबंध, मुंजा. पण या सगळ्यांपेक्षा एक आत्मा वेगळा मानला जातो, जो रात्री रस्त्यावर दिसतो, जो एकट्या प्रवाशाला थांबवतो आणि जो एकदा संपर्कात आला की सुटण्यात जड होतं. त्याचं नाव आहे लावसट. कोकणाच्या लोकपरंपरेत सांगतात, लावसट ही एका विधवा स्त्रीचा आत्मा असतो, जी विधवा असताना एकटेपणात अत्यंत वेदनेत मृत्युमुखी पडते. तिच्या मृत्यूनंतर तिचे अंतिम संस्कार व्यवस्थित होत नाहीत किंवा तिला दोष देऊन गाव सोडायला लावलं जातं, आणि त्या क्रोधातून, त्या वेदनेतून जन्म होतो लावसटचा. लावसट नक्की कुठे राहते? रस्त्यावर, एकट्या रस्त्यावर, विशेषतः घाटात, जिथे दरी असते, जिथे कोणी नसतं, जिथे मदत मागणारा कुठेच पोचत नाही. ती रात्री दिसते, एकटी स्त्री, पांढरी साडी, केस मोकळे, रस्त्याच्या कडेला उभी, हात करते वाहन थांबवायला. जर कुणी थांबवलं तर गावकरी सांगतात ते वाहन परत आलं नाही. चालक कुठे गेला कुणाला माहीत नाही. जर कुणी थांबवलं नाही तर ती धावते त्याच वेगाने. वाहन किती वेगात असेल ती तितक्याच वेगात धावते घाट संपेपर्यंत. आणि आंबोली घाटाच्या ते एका वळणाबद्दल, सावंतवाडी ते आंबोली दरम्यान अनेक ट्रक चालकांनी हे अनुभवलं आहे. वेगवेगळ्या वर्षी, वेगवेगळ्या रात्री, पण एकाच ठिकाणी. आणि त्या वळणाच्या खाली 2000 फूट खोल दरी आहे. ऑक्टोबर 2021. विजय कदम, वय 32, सावंतवाडीचा रहिवासी, माल वाहतुकीचा ट्रक चालक. 7 वर्षाचा अनुभव. या घाटातून शेकडो वेळा गेलेला. रात्री 11 वाजता निघाला होता. कर्नाटकला माल पोचवायचा होता. सकाळपर्यंत पोचणं गरजेचं होतं. त्याला घाटाची सवय होती, धुक्याची सवय होती, एकटेपणाची सवय होती. पण त्या रात्री एक गोष्ट वेगळी होती. निघताना त्याचा एक जुना ओळखीचा माणूस भेटला, दत्तू गावकर, घाटाच्या पायथ्याशी हॉटेल चालवणारा. दत्तूने विजयला थांबवलं. आज रात्री जाशील का? हो, माल पोचायचा आहे. दत्तूने मान हलवली. सांभाळून जा. त्या 3ऱ्या वळणानंतर थांबू नकोस, कुणी दिसलं तरी. विजयने हसून टाळलं. दत्तू दादा, भूत नसतं. दत्तू काहीच बोलला नाही, फक्त बघत राहिला. विजयने ट्रक सुरू केला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. घाटात शिरताच धुकं सुरू झालं. हेडलाईटचा प्रकाश धुक्यात विरत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट झाडी आणि त्या झाडींच्या पलीकडे खोल दरी. विजयने ट्रकचा वेग कमी केला. रस्ता चांगला होता, पण धुक्यामुळे 10 फुटांपुढचं दिसत नव्हतं. पहिलं वळण, दुसरं वळण आणि 3रं वळण वळताना विजयने ब्रेक दाबला. रस्त्याच्या डाव्या बाजूला कडेला एक स्त्री उभी होती. पांढरी साडी, केस मोकळे, चेहरा धुक्यात अर्धा झाकलेला. रात्री 12च्या पुढे घाटात एकटी. विजयच्या मनात पहिला विचार आला, अपघात झाला असेल.
मदत हवी असेल. त्याने हळूच ट्रक पुढे नेला. हेडलाईटच्या प्रकाशात ती स्पष्ट दिसली. तरुण, पांढरी शुभ्र साडी, पण ती नवी नव्हती, जुनी, मळलेली, केस विस्कटलेले, हातात काहीच नाही, पायात चप्पल नाही. ती हळूहळू ट्रककडे चालत आली. हात केला. विजयच्या पोटात एक अनामिक भीती उठली. दत्तूदादांचे शब्द त्याला आठवले, कोणी दिसलं तरी थांबू नकोस. पण ती एकटी होती, रात्री, घाटात. विजयच्या मनाने सांगितलं, माणूस आहे ती, मदत हवी आहे. तो ट्रकमधून खाली उतरणार होता आणि त्याने तिचे पाय पाहिले. ती जमिनीपासून 2-3 इंच वर होती. पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. विजयच्या हाताला घाम फुटला. त्याने एकही क्षण वाया न घालवता ट्रक फुल गिअरमध्ये टाकला आणि वेग वाढवला, मागे न बघता. पण मागच्या आरशात त्याला दिसलं, ती धावत होती ट्रकच्या मागे. विजयने वेग वाढवला. 40, 50, 60. घाटात 60 म्हणजे जीव धोक्यात टाकणं. पण आरशात ती अजून होती, तितक्याच अंतरावर, तितक्याच वेगाने. धावत नव्हती ती, तरंगत होती, पाय न हलवता. विजयने डोळे मिटले. एक क्षण, देवा वाचव, आणि वेग आणखी वाढवला. 70 स्पीड. घाटात, रात्री, धुक्यात. आरशात ती अजूनही होती. तिने तोंड उघडलं. आवाज आला नाही, पण विजयला स्पष्ट दिसलं, ती बोलत होती. ओठ हलत होते. एक शब्द वारंवार, थांब, 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 थांबा. विजय सोबत पुढे काय झालं ते ऐकण्यापूर्वी एक विनंती. अशा अनकथित हरवलेल्या कोकणातल्या भयकथा तुमच्यापर्यंत पोचत राहाव्यात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच बेल आयकॉन दाबा. घाटाचं शेवटचं वळण आला आणि अचानक ट्रकचं इंजिन बंद पडलं. मध्यरात्री घाटात इंजिन बंद. ट्रक हळूहळू थांबला. विजय थरथरत होता. आरशात बघायची हिंमत नव्हती, पण त्याने बघितलं, ती नव्हती. रस्ता रिकामा होता, धुकं होतं, शांतता होती. विजयने इंजिन सुरू करायचा प्रयत्न केला. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा सुरू झालं. त्याने ट्रक तिथून काढला. घाट संपेपर्यंत थांबला नाही. पहाटे 4ला एका हॉटेलवर थांबला. हात थरथरत होते. चहा मागवला. तिथे एक म्हातारा बसला होता. त्यांनी विजयला पाहिलं. घाटातून आलास रात्री? हो. दिसली का तुला? विजयने त्यांच्याकडे पाहिलं. तुम्हाला माहीत आहे? म्हाताऱ्याने मान डोलावली. हळू आवाजात सांगितलं, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या घाटात एक कुटुंब राहत होतं. घाटाच्या वरच्या एका छोट्या वाडीत. त्यांच्या घरात एक विधवा सून होती. नवरा अपघातात गेला होता. सासरच्याने तिला घराबाहेर काढलं. म्हणाले, तू अपशकुनी आहेस. रात्री तिला त्या घाटावर एकटं सोडलं. पावसाळ्याच्या रात्री ती मदत मागत होती. वाहन जात होती, कुणी थांबलं नाही. पहाटे तिचं शरीर दरीत सापडलं. घसरली असेल किंवा. म्हाताऱ्याने बोलणं थांबवलं. तेव्हापासून ती तिथे आहे, रात्री, त्याच जागी, मदत मागत. कुणी थांबवलं नाही म्हणून ती आता कुणाला थांबवत नाही. ती फक्त सोबत येते. विजय काही बोलला नाही. म्हाताऱ्याने एक शेवटची गोष्ट सांगितली. ज्याने थांबवलं तो परत आला नाही. ज्याने नाही थांबवलं त्याला ती सोडते. घाट संपला की. कारण घाट हीच तिची जागा आहे. त्या पलीकडे ती येत नाही, पण ती कधीही विसरत नाही. कोण आलं होतं, कोण गेलं होतं. विजय कदम आज त्या घाटातून रात्री जात नाही. तो सांगतो, मी भूत मानत नव्हतो, पण त्या रात्रीनंतर मी एक गोष्ट मानतो. काही वेदना इतक्या खोल असतात की त्या मृत्यूनंतरही विरत नाहीत. त्या रस्त्यावर उभ्या राहतात, वाट बघत. आंबोली घाट आज पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. सूर्यास्त बघायला लोक येतात, धुक्यात फोटो काढतात. पण त्या घाटावरचे जुने रहिवासी सांगतात, रात्री एकट्यानेच जाऊ नका, आणि गेलात तर कुणी थांबायला सांगितलं तरी थांबू नका. कारण ती अजूनही तिथे आहे, वाट बघत, त्याची, जो थांबेल. पुढील धडकी भरवणाऱ्या भयकथा तुमच्यापासून दूर राहू नये म्हणून आत्ताच बेल आयकॉन दाबा आणि ही कथा त्या मित्राला पाठवा.
जो म्हणतो रात्री एकट्याने घाटात जातो